अनिल महाराज कोंडे धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार
आपुल्या पायसी भक्तजना अंबरुषेसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले किती एक धन्य कृपा सिंधू तुझ म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबरुषेसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले किती पांडुरंगा करुण मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रेलनी देवाजे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकर्तरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा अरुणबिम्बफलादरोष्ठात् पुरनेन्दु सुन्दर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने मंगल भवन आपुल्या पायसी भक्तजना अंबरुषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज प्रभू रामचंद्र कशा करता अवताराला या भूमीवरती येतात त्याचं कारण या अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल कोणाचा काय आनंद कोणाचा काय आनंद. श्रीराम जन्म उत्सवानिमित्त आपल्या या इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये
भगवान प्रभू रामचंद्राच्या पावन दरबारामध्ये गेल्या 25 वर्षापासून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याही वर्षी या नाम सप्ताहाचं 26वं वर्ष आहे. ठीक आहे. हा म्हणून या 26व्या वर्षातील आजच्या या राम उत्सवानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. या ठिकाणी मंदिर अध्यक्ष राजेश सूर्यवंशी साहेब, कोषाध्यक्ष रमेश खोशे साहेब, सचिव भरत जायभाई, डीएम शिंदे, खंदाडे मामा, सप्ताह समिती अध्यक्ष संजय महाराज कुलकर्णी, गायनाचार्य काका महाराज कुदळे, बाबुराव महाराज इंगळे, अनिल महाराज वने, अनिल महाराज मुंडे, रामेश्वर महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज पिंपळे, भगवान महाराज सोनवणे, निकम महाराज, गणेश महाराज गोडके, हनुमान महाराज करधनी, कोरडे महाराज, किशोर महाराज गाडे, मृदंगमणी, भागवत महाराज गोराडे, हनुमान महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक हनुमंत महाराज सोनवणे, गोडाशी साऊंड सिस्टम, विशाल मंडप साऊंड सिस्टम गोरेगाव यांची सुंदर सिस्टम आहे, सुंदर नियोजन आहे, महिला भगिनी पुरुष मंडळी आहे, ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा श्रवण केलेली आहे. त्या टाळ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्त परायण सुनीता ताई महाराज कांबळे खनिपुरीकर आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर महाराज कांबळे खनिपुरीकर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे. या नाम सप्ताहामध्ये पत्तरवाळे पासून तो उद्याच्या काल्याच्या दहीहंडीमध्ये जो प्रसाद आहे तिथपर्यंत जे सेवा करणारे आहेत ते सगळे या यादीमध्ये आलेले आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे हा रामरायाचा जन्म उत्सव, रामनवमी उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठला विठ्ठला सुंदर भव्य दिव्य मंदिर आहे. मंदिराला जागा प्रशस्त आहे. अत्यंत भव्य दिव्य प्रांगण या ठिकाणी रामरायाच्या मंदिराला आहे. हा रामनवमीचा उत्सव जसं नवरात्रामध्ये 9 रात्री असतात तसं चैत्रामध्ये 9 रात्री आहे. हा चैत्र नवरात्री प्रभू रामचंद्राची या ठिकाणी चालू आहे आणि आज त्या नवरात्रीचा अर्थात प्रभू रामचंद्राचा आज अवतार आहे. हा जन्म उत्सव आपल्या रामरायाच्या मंदिरामध्ये संपन्न होतो असं नाही, तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र प्रगट झाला पाहिजे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आज प्रभू रामचंद्र प्रगट होणार आहे. हा राम जन्म उत्सव आपल्या भारतापुरता महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा राम उत्सव त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध आहे. विठ्ठल महाराज सांगतात प्रभू या ठिकाणी अवताराला का येतो याचं कारण सांगत असताना महाराज म्हणले धर्म रक्षावया अवतार घेशी. धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा या ठिकाणी आले. पहिली गोष्ट अशी आहे की धर्म म्हणजे काय. धर्माचं रक्षण करण्याकरता प्रभू या भूतलावरती अवतार घेत असतात, प्रगट होत असतात. पहिली गोष्ट अशी आहे धर्म म्हणजे काय. धर्माची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ईत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते आणि एरान स्थिती सामान्य सकळ. येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते. अर्थात बघा आता वडील म्हणजे काय. वडील माणसं जे जे आचरण करतात त्याला लोक धर्म मानतात. आता वडील म्हणजे काय. वडील या शब्दाचा अर्थ सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात श्रुती स्मृतीचे अर्थ आपुणची होणी मूर्त अनुष्ठानी जगा देत वडील जे. हा श्रुती स्मृतीचे अर्थ आपुणची होणी मूर्त अर्थात श्रुती वेद पुराण शास्त्र हे जे श्लोक आहे या श्लोकाचा अभंगाचा अनुषंगाने महाराज
त्या विषयाने ते आचरण करतात. श्रुती म्हणेल नवे नवे ते बोलू लागले तर श्रुतीच बोलणार, ते बोलू लागले तर अभंगच बोलणार, ते बोलायला लागले तर ज्ञानेश्वरीच बोलणार, ते बोलायला लागले तर भागवतच बोलणार, ते बोलायला लागले तर नाथ भावार्थ रामायणच त्या ठिकाणी सांगणार. अर्थात संत जे बोलतात, संत जे चालतात, संत बोलत असताना महाराज म्हणले की नाही, तुका जरी सहज बोले वाणी आणि त्यांच्या घरी वेदांत वाहे वाणी. सहज जरी तुकोबराय बोलले तर वेद त्यांच्या मुखातून बाहेर पडला, याला म्हणतात वडी. विठ्ठल विठ्ठल संत हे जे आचरण करतात, हे जे आपल्या ठिकाणी आचरण करतात आणि ते आचरण जगाला दाखवतात, ते धर्माचं पालन करतात आणि त्या अनुषंगाने धर्म त्यांच्या आश्रयाला राहतो. विठ्ठल विठ्ठल. सामान्य जगतामध्ये जीवन जगत असताना धर्माची व्याख्या जर आपण पाहू लागलो तर धर्म आता लयाला गेलेला आहे. धर्माचं आचरण आपल्याला पाहायला भेटत नाही. भ्रष्टाचारी जीवन आपलं झालेलं आहे. धर्मापासून आपण दूर गेलेलो आहे. फार दूर आपलं जीवन झालेलं आहे. पण साधू संत महाराज धर्माचं आचरण करत असताना श्रुतीने, नीतीने, न्यायाने याचं आचरण करून जगापुढे तो धर्म मांडतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनाचा जर विचार केला तर विज्ञानाच्या भरोशावरती माणसं चंद्रावरती गेले, अंतराळामध्ये गेले, पण या मूर्ती लोकातले माणसं अंतराळामध्ये गेले तर तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये अजून पोहोचलेले नाही. तुमचा आमचा अंतकरण एकमेकाच्या अंतकरणामध्ये आपण आजपर्यंत प्रयत्न करू शकलो नाही. अंतरापर्यंत गेलेले माणसं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये प्रवेश करत नाही. महाराज म्हणतात, अंतकरणामध्ये प्रवेश करण्याकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न केला आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आम्ही गेलो. त्याच्यामुळे मिळविले मांदी वैष्णवाडी. चंद्रावरती घेऊन गेलो पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विज्ञान पोहोचलं नाही. साधू संत म्हणतात, आम्ही नीती सदाचरण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मिळविली मांदी वैष्णवांची. म्हणून महाराज धर्मापासून माणसं दूर चालत गेलेली आहे. भ्रष्ट जीवन आपलं होत चाललेलं आहे. बघा, एखादी घुस असती, घुस ती जशी घराला पोकळते आणि घर पोकळ करते, तद्वत या भारत देशाला भ्रष्टाचार रूपी घुस एवढी पोकळते आहे की त्या ठिकाणी हा देश पोकळ होत चाललेला आहे. हो, 5 वर्षामध्ये करोडोची प्रॉपर्टी जर राजकारणी लोक कमवत असतील, हा कमी भ्रष्टाचार चालला ना? तत्वाविना राजकारण विफल आहे. श्रमाशिवाय संपत्ती विफल आहे. हो, संस्काराविना शिक्षण विफल आहे. शिक्षणाला संस्कार पाहिजे, श्रीमंतीला श्रम पाहिजे आणि राजकारणाला तत्व पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
राजकारणाला जर तत्व असेल आदर्श पुरुष या जगामध्ये जन्माला येत असतात. हो, श्रीमंतीला श्रम असेल तर चिरकाल श्रीमंती टिकते आणि शिक्षणाला जर संस्कार असेल तर शिक्षण योग्य दिशेला घेऊन जातं आणि शिक्षणाला जर संस्कार नसेल दिशा नसेल तर ते शिक्षण अधोगतीला घेऊन जातं. ते शिक्षण त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला प्रवृत्त करतं. ते शिक्षण अधर्माला सहाय्य करणार होतं. विठ्ठल शिक्षणाला संस्काराची गरज आहे आणि संस्कार असून वारकरी संप्रदायाची दीक्षा अत्यंत महत्वाची आहे. जर त्या शिक्षणाला दीक्षा नसेल तर ते जीवन अधर्माला सहाय्य करणार होत असतं आणि अधर्माला सहाय्य करणार जीवन या ठिकाणी पृथ्वीला भार होत असत. बरं का, अधर्माला सहाय्य करणार जीवन भ्रष्टाचारी जीवन या ठिकाणी या भूमीला भार होत असतो. भार ऐका, आपण 40 मजली इमारत बांधली तरी तिला भार होत नाही. 500 फूट बोर घेतला तरी ही धरणी माता आपल्याला तक्रार करत नाही. पण जर या भूतलावरती अधर्माला सहाय्य करणारे लोक वाढले, पापाचरण करू लागले, कुंभ पापाचे शरीरे महाराज म्हणतात आणि भूमिका ते त्याच्या भारे. धरणी माता पापाच्या भाराने त्या ठिकाणी कंपायमान होते आणि कंपायमान होणं म्हणजे भूकंप होणं. विठ्ठल पापाचरणामुळे या धरणीवरती भूकंप होत असतो. काही वर्षापूर्वी खिल्लारी गावामध्ये भूकंप झाला. का झाला? त्याच कारण गणपती बाप्पा निरोप घेऊन चालले होते. गणपती बाप्पाची मिरवणूक चाललेली होती. गणपती बाप्पा निघालेले होते. गणपतीची मिरवणूक डीजे वरती काढलेली होती. डीजे वाजत होता, मुलं नाचत होते. डीजे वाजत होता, मुलं नाचत होते. फक्त मुलं नाचत नव्हते तर ते पिऊन नाचत होते. पिऊन नाचत असणारी मुलं एवढी त्यांना जादा झाली होती की नशेमध्ये त्यांनी गणपतीच्या सोडामध्ये दारू ओतली. गणपतीच्या सोनामध्ये दारू ओतली. ऐका ना, धर्म धर्म म्हणजे काय? मुसलमान, ख्रिश्चन, मराठा हे या धर्माची व्याख्या नाही. हो, कधी पाहिलं का तुम्ही मस्जिदी पुढे डीजे वरती कोणी नाचणार नाही? नवरात्रामध्ये आपण गाण्यावरती नाचू लागलो. देवी पुढे काय काय प्रकारचे गाणे चालू आहे, कसले कसले गाणे आपण आपल्या कानाने ऐकून त्याच्यावरती देवी पुढे नाचू लागलो. तसं गणपतीच्या पुढे ती मुलं नाचत होते. डीजे वाजत होता, मुलं फिरून नाचत होते. एवढी नशा चढलेली होते की गणपतीच्या सोंडामध्ये दारू ओतू लागले. गणपती बाप्पाने सहन केलं. गणपती बाप्पाला पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि विसर्जित केल्यानंतर सगळ्यांना घरी येऊ दिलं. सगळ्यांनी घरी आपापल्या घरी आल्यानंतर महाराज रात्री 10:30 10:15च्या सुमारामध्ये गणपती बाप्पाने अशी सोड फिरवली त्या खिल्लारी गावामध्ये एकही मनुष्य जिवंत राहिला नाही. का? त्याला सगळं सहन होईल पण पापाचा भार सहन होत नाही. विठ्ठल या समाजातले नीती मूल्य संपल्यानंतर नीती मूल्याची जोपासना करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता तुकोबराय म्हणतात परमात्मा या ठिकाणी अवताराला येतो. त्याला उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या
अंतकरणामध्ये आले पाहिजे याच्या करता भगवान परमात्मा या भूतलावरती अवतार घेत असतो. महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्ताचं पालन केलं की आपोआप धर्माचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. दुष्टांचं निर्दलन करणारा परमात्मा आहे, पण साधू मात्र त्या ठिकाणी दुष्टाचा दुष्टपणा घालून त्याला सद्गुणाकडे प्रवृत्त करतात. बघा, साधू ज्यांना ज्यांना भेटले त्यांच्या जीवनातले दुर्गुण त्यांनी घालवले आणि त्यांना सद्गुणी बनवलं. महाराज, आपण जर साधूच्या दरबारात गेलो नसतो तर मी या ठिकाणी कीर्तन करायला पात्र झालो नसतो. कृपया केली संतांनी एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला उभा असल्यावर काय कमी आहे का मला? कृपया केली संत जनी, संतांनी कृपा केली म्हणून माझी अलंकारे वाणी प्रीती ही लाविली कीर्तनी तुका चरणी ओळखसी. संतांची कृपा आहे. संत आपल्या जीवनातले दुर्गम घालवतात, आपल्याला सद्गुणी बनवतात. एक संत वाल्मिकीला भेटले तर वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवला की नाही. नारदजी ज्यावेळेस वाल्मिक ऋषीला भेटतात त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अनेक दुर्गुण आहेत, पण त्या ठिकाणी राम नामाचा ध्वनी, राम नामाचा जप वाल्मिक ऋषीला करायला सांगतात. त्यांच्या जीवनातली सगळे दुर्गुण जातात, सद्गुण त्यांच्या जीवनामध्ये येतात. सद्गुणात येतात यात नवल नाही महाराज. तर राम नामाचा प्रसाद एवढा लाभला, संतांची कृपा एवढी लाभली, गेले रामायण कीर्ती वारली